नमस्कार. सकाळमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आणि गेले आठवडाभर महाराष्ट्रामध्ये ज्या प्रकरणाची चर्चा आहे, ज्या प्रकरणाने महाराष्ट्र हादरवलं असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. त्या कॅप्टन खरात प्रकरणाचं आता काही गोष्टी आपण उलगडवून घेणार आहोत. विशेषतः हे प्रकरण सर्वात आधी कोणी बाहेर काढलं, तर ते होते आमचे सकाळ सरकार नावाचे ज्येष्ठ प्रतिनिधी संपत देवगिरे सर. 2005 साली जुलैमध्ये संपत देवगिरे सरांनी जवळपास 10 भागांमध्ये ही सगळी मालिका लिहिली आणि त्यावेळी कॅप्टन सर कोण आहेत आणि त्याचा नाशिकमध्ये काय काय उद्योग सुरू आहे या सगळ्या मुद्द्यावरती त्यांनी भाष्य केलेलं होतं. सर तुमचं खूप खूप स्वागत एकतर सकाळमध्ये. आणि अगदी नमस्कार. पहिला हो. प्रश्न म्हणजे आपण जेव्हा या सगळ्या विषयावरती बोलत होतो तेव्हा तुम्ही म्हणालात की 2005 पासून हे उद्योग चालू आहे, तर तेव्हा नेमकं काय काय सापडलं होतं? खरं म्हणजे हे प्रकरण 2003 मध्ये सुरू झालेलं आहे. बर. आपल्या नाशिकमध्ये पंचवटी पोलीस ठाण्यात 2 मुली म्हणजे ज्या पोलीस उपनिरीक्षकाचं निरीक्षक पदासाठी तयारी करत होत्या. त्या 2 मुली आणि एक मुलगा. तर त्या तिघांना कॅप्टन खरातने आपल्या जाळ्यात ओढलं होतं आणि त्या त्याच्या एवढ्या आहारी गेल्या की नंतर त्या तिघांचे खूप शोषण झालं आणि स्पर्धा परीक्षा बाजूला राहून वेगळ्याच याच्याकडे ते गेल्याचं त्यांच्या लक्षात आलं आणि मग त्यांनी त्याविषयी पोलिसात तक्रार केली होती अधिकृत. ती तक्रार केल्यानंतर तिथल्याच म्हणजे खरात ज्या भागात राहतो तिथल्याच आमदाराने त्याच्यात हस्तक्षेप करून आणि ते प्रकरण मिटवलं होतं आणि मग त्याची चर्चा खूप झाली आणि मग त्याच्यातनं 2005 मध्ये जेव्हा महापालिकेच्या निवडणुका नुकत्याच झाल्या होत्या, त्याच्यात एक नगरसेवक असा भेटला की त्याला हमखास उमेदवारी मिळणार होती, पण त्याने उमेदवारी घेतली नाही. तर तेव्हा त्याच्याशी बोलता बोलता तो म्हणाला की मला कॅप्टन खरात म्हणाले की तुमचं अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काही बरोबर नाहीये. तुम्ही 100% पराभूत व्हाल, त्यामुळे तुम्ही तिकीट घेऊ नका. त्यातनं हे उघडकीस आलं आणि मग जेव्हा चौकशी केली तेव्हा आता असंख्य राजकीय नेते त्या कॅप्टन खरातच्या कच्छपी लागले होते असं दिसून आलं आणि त्यातनं हे पण सर प्रकरण म्हणजे पुढे आलं. आता हे प्रकरण आपण बोलतोय ते 2026 मध्ये आहोत आणि तुम्ही जो विषय काढताय तो 2003, 4, 5 म्हणजे आता हो, जवळपास 21-22 वर्ष किमान झालेले आहेत या सगळ्या प्रकरणाला. हो, हे हो, हो. नाशिकमध्ये हे सगळं कसं उदयाला आलं? म्हणजे त्यावेळेस नाशिकमध्ये कोण कोण जात होतं? जरा मला ऐकायला आवडेल. नाही, त्यावेळेस कॅप्टन खरातकडे कोण-कोण जात होतं, तर त्यावेळेस त्याचं फारसा तो परिचित नव्हता. पण त्याचं असं होतं, की जो माणूस त्याच्याकडे एकदा गेला, की ते लोक त्याचा प्रचार करायचे आणि मग ते त्याला घेऊन यायचे. ह्याच्यामध्ये अगदी युती सरकारचं त्यावेळेस नुकतंच गेलेलं होतं. म्हणजे हं. 99 मध्ये. तर त्यातले काही मंत्री सुद्धा त्याच्या संपर्कात होते नाशिकमधले. बरं, म्हणजे आणि राजकारणी मग तेव्हापासून आहेत. हां, हां. तर ते राजकारणी लोक त्याच्या संपर्कात तेव्हापासून होते. किंबहुना मॅक्सिमम राजकारणी लोकच त्याच्या संपर्कात होते तेव्हा. ज्यांना आपलं करियर करावंसं वाटतं, ते त्याच्याकडे जायचे. मग तो अंकशास्त्र दाखवायचा, त्यांना गंडे करून द्यायचा, त्यांना तावीत करून द्यायचा. असं सगळा प्रकार करायचा आणि मग ते लोकं त्याच्या प्रभावाखाली यायचे आणि त्यातनं खूप लोकांची फसवणूक झाली. त्याच वेळेस लोकांच्या लक्षात आलं, की एक म्हणजे आता तो एक तावीत करून द्यायचा. ती तावीत तो एका पेट्रोल पंप चालकाला त्याने 5,00,000 दिलं होतं आणि एक साधी बाई गेली होती तिला 13,000 दिलं होतं. तर एक मंत्र्याचा एकदम जवळचा माणूस ते घेऊन आला माझ्याकडे. त्याला हं. नगरसेवक पदाची उमेदवारी पाहिजे होती आणि मग ते आम्ही पूर्ण खोललं. त्याच्यामध्ये काय-काय आहे, कोणत्या-कोणत्या वस्तू आहे. तर त्याच्यामध्ये साधारण सुपाऱ्या, हळकुंड, नंतर हे केसांचं हे ज्या वैदू वगैरे विकतात, अशा किरकोळ गोष्टी होत्या. पण तो त्या ह्याच्याखाली तो प्रभावामध्ये तो राजकीय नेत्यांना ते द्यायचा आणि राजकीय नेत्यांना त्याच्यातनं त्याचा विश्वास वाटायचा, अशी परिस्थिती होती. पण मग नंतर काय झालं? म्हणजे मधल्या काळामध्ये हे प्रकरण कसं होतं नाशिकमध्ये? आपण जेव्हा सकाळमध्ये 12 जुलै ते 22 जुलै अशी 10-11 दिवस त्याची मालिका लावली. ती हं. मालिका लावल्यानंतर त्याची प्रचंड चर्चा झाली. ती चर्चा झाल्यानंतर त्याचं जे कॅनडा कॉर्नरचं ऑफिस होतं, जिथं आज सगळे घोटाळे, सीसीटीव्ही कॅमेऱ्यामधल्या महिलांच्या शोषणाच्या क्लिप्स वगैरे सापडतायत किंवा आहेत. तर ते दुकान बंद करून तो 3-4 महिने तरी गायब होऊन गेला होता नाशिक सोडून.
बरं. नंतर त्या मालिकेची सकाळमध्ये जशी चर्चा झाली तशी माध्यमांमध्येही झाली. आणि आपल्याकडे सकाळ समूहातर्फे दरवर्षी एक पुरस्कार दिला जातो, नानासाहेब परोळेकर पुरस्कार. तर तो नानासाहेब परोळेकर पुरस्कार त्या मालिकेसाठी मला देण्यात आला होता. ती बातमी अच्छा. वाचल्यानंतर दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीने तिची दखल घेतली आणि त्यांनी मला अर्धा तास मुलाखतीसाठी दूरदर्शनवर बोलवलं होतं. सह्याद्री मालिकेवरती अर्धा तास ती मुलाखत झाली. त्यात सुद्धा कॅप्टन खरात हे प्रकरण किती गूढ आहे याविषयी अनेक पत्रकारांना खूप रुची होती आणि त्याच्यातनं बरं. खूप महाराष्ट्रभर त्याची चर्चा झाली होती. आणि प्रामुख्याने राजकीय नेते त्याच्या आहारी जातात हे सुद्धा सिद्ध झालं होतं. अशी ती परिस्थिती त्यावेळेस सुरुवात झाली होती. त्याच्या आधी आपण गेलो तर 1992 साली कॅप्टन खरात नाशिकमध्ये आला. बरं. त्याच्या आधी तो कहांडळवाडी नावाचं जे गाव आहे त्या गावातला तो रहिवासी आहे. अतिशय साधारण फाटकं कुटुंब होतं. इतकं फाटकं कुटुंब होतं की पावसाळ्यात घर गळेल म्हणून त्याच्या वडिलांनी इकडून तिकडून उसनवारी करून ₹4,000 जमा केले आणि ते या अशोक खरातला दिले की तू सिन्नरला जा आणि पत्रे घेऊन ये. तो बरं. जे ते ₹4,000 घेऊन गेला तो 4 वर्ष आलाच नाही. आणि मग मधल्या काळात असं म्हणतात की तो कुठेतरी खलासी वगैरे होता. तो कुठलाही कॅप्टन नाही, त्याचं काही शिक्षण नाही, फक्त 8वी पर्यंत त्याचं शिक्षण झालेलं आहे. पण तो त्या अंकशास्त्राच्या याच्यामध्ये तो अतिशय तज्ञ झाला तो खूप अभ्यास करून करून. आणि त्या माध्यमातनं त्याने अनेक लोकांना या आपल्या जाळ्यात म्हणजे ओढलेलं आहे. अंकशास्त्राचा अभ्यास की हे सगळं म्हणजे लोकांना मॅनेज करणं, लोकांवरती प्रभाव टाकणं या सगळ्यात तज्ञ झाला? तज्ञ तो त्या अंकशास्त्रामुळे झाला ना. आजही राजकारणात अनेक लोकांना असं असतं की कॅपॅसिटी असूनही काही मिळत नाही आणि काही लोकांना काहीच पात्रता नसताना बरंच काही मिळतं. त्यांच्यामध्ये एक न्यूनगंड असतो की आपली क्षमता नसताना आपल्याला मंत्रिपद मिळालेलं आहे किंवा मी आमदार झालो आहे किंवा मला खूपच समाजात प्रतिष्ठा मिळते आहे. ही टिकून राहिली पाहिजे. मग असे लोक कॅप्टन खरातचा आधार शोधतात. त्यातनं या सगळ्या गडबडी होतात. तुम्ही भेटलात कधी वैयक्तिक म्हणजे बघितलंय त्याला हो, हो, कसं हो. वावर होता काय? हो, मी 2 वेळा त्यांना 2005 ला भेटलो होतो. एक पत्रकार होते. त्यांचं नाव सांगायला हरकत नाही. ते आता हयात नाहीत. बाळासाहेब तुपे म्हणून नाशिकमधले अतिशय अग्रेसिव्ह पत्रकार होते ते. तर ते त्यांचे एकदम खास होते आणि त्यांनी त्यांच्याकडनं ते त्यावेळेस नगरसेवक पदासाठी पण इच्छुक होते. तर ते माझा विश्वास बसत नव्हता. तेव्हा ते मला मुद्दामून घेऊन गेले. की चला आपण भेटू, तुम्ही काहीच बोलायचं नाही, फक्त तुम्ही ऐकायचं. आणि त्यावेळेस मी त्याच्याकडे गेल्यानंतर तेव्हा मला त्या माणसामध्ये काही असं विशेष काही वाटलं नाही. एक सामान्य जसे रस्त्यावरचा ज्योतिषी असतो, तसं तो सांगायचा की काही आकडेमोड करून वगैरे की तुम्हाला हे फायद्याचं आहे, हे तुमचं भविष्य दिसतं आहे, तुम्हाला याच्यामध्ये मायलेज मिळणार आहे, तुम्ही हे करा, तुम्ही ते करू नका. असे सगळे ठोकताळे मला वाटले. त्याच्यामध्ये मला फार काही रस वाटला नाही किंवा मला फार त्याच्यामध्ये काही गंभीर गोष्टी पण वाटल्या नव्हत्या. अच्छा. आणि मग हे म्हणजे जसं-जसं आता हे रुपाली चाकणकर किंवा हे सगळं मागच्या किती वर्षापासून म्हणजे राष्ट्रवादीच्या नेत्यांची ये-जा कधीपासून सुरू झाली? नाही, याच्याकडे फक्त राष्ट्रवादीच नाही. याच्यात प्रामुख्याने जेव्हा महाराष्ट्रात सत्तांतर झालं, उद्धव ठाकरेंचं सरकार गेलं, त्यानंतर त्या सरकारमधील अनेक मंत्री आणि अनेक मोठे नेते यांच्याकडे संपर्कात आले आणि ते संपर्कात आले म्हणण्यापेक्षा यांनी स्वतःहून काही स्थानिक नेत्यांच्या माध्यमातून त्यांच्याशी संपर्क केलेला दिसतो आणि त्याच्यातनं त्या लोकांना त्याच्यावरती विश्वास वाढत गेला आणि त्याच्यासाठी तो काही त्याच्याकडे यायची गरज नाही. तोही त्यांच्याकडे जातो. म्हणजे त्याला जर वाटलं की या माणसाकडे गेल्याने आपला फायदा होणार आहे किंवा हा फार माणूस मोठा आहे, तर याच्याकडे आपण गेलं पाहिजे. तर ते जातात त्यांच्याकडे आणि त्या माध्यमातून त्यांनी त्यांचा प्रचंड मोठा गोतावळा निर्माण केलेला आहे. जसं 2005 मध्ये ते एक माणूस गेला की दुसरे 4 माणसं तो घेऊन यायचा. याच पद्धतीने आता सुद्धा एक राजकीय नेते अनेकांना त्याच्याशी जोडत होते आणि मग त्याच माध्यमातून दीपक केसरकर हे त्याच्यात प्रमुख होते. त्यांनी अगदी
त्याच्या घरासाठी 3 कोटी रुपये निधी मंजूर केला होता शासनाचा. त्याच्यातनं तिथं रस्ता करण्यात आलेला आहे. म्हणजे रस्ता गावासाठी केला असता इथपर्यंत ठीक आहे. पण त्या छोट्याशा गावात कॅप्टन खरातच्या फार्म हाऊस पर्यंत आणि ईशान्येश्वर मंदिरापर्यंत जाण्यासाठी रस्ता मंजूर केला. सरकारी निधीतून. आणि त्यांनी ते जाहीरपणे कबूल देखील केलं आहे. अच्छा, आता पण दीपक केसरकरांचा विषय निघाला आता सुद्धा, म्हणजे खरं तर चर्चा त्यांचीच होतीये, कारण एकनाथ शिंदे सीएम असताना सुद्धा त्यांना तिथे घेऊन येणारे सुद्धा दीपक केसरकर होते. याशिवाय म्हणजे त्यावेळेस जेव्हा आम्ही पण पुण्यामध्ये काम करत होतो, रिपोर्टिंग करत होतो, तेव्हा सुद्धा दीपक केसरकरांचे अनेक शिर्डी दौरे असायचे. स्पेसिफिक जरी नसले तरी मला वाटतं दर गुरुवारी वगैरे त्यांचा शिर्डी दौरा असायचा बरेच वर्ष. हो हो ते हो केसरकर आणि त्यांच्यामुळे हे सगळं जे आहे म्हणजे त्यांना सगळ्या वर्तुळामध्ये एक नंबरच्या वर्तुळामध्ये जायला दरवाजे उघडले का? हो 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 ते शिवसेना शिंदे पक्षाचं, कारण की त्या काळात शिंदे मुख्यमंत्री होते. रुपाली चाकणकर नंतर त्याच्यामध्ये त्यांची एंट्री झालेली आहे 5-1 वर्षापूर्वी. आणि त्यांची एंट्री झाल्यावरती मग त्यांनी बरेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते त्यांच्याकडे नेणे, त्यांचा संपर्क वाढवणे, अशा सगळ्या प्रकारे त्यांचं झालेलं आहे. हे सगळे नेते असं म्हणतात, की तो असा माणूस आहे किंवा असं करतो, हे आम्हाला माहीतच नव्हतं. हे साफ खोटं आहे. हे 2005 मध्ये जसं चर्चेत आलं होतं, त्याच्या आधी अनेकदा पोलिसांमध्ये लोक गेलेले होते आणि नाशिक शहर आणि सिन्नर परिसरात तर प्रत्येक नागरिकाच्या तोंडी कॅप्टन खऱ्यात काय चीज आहे हे प्रत्येकाला माहित होतं. त्यामुळे हे जे लोक म्हणतात, की आम्हाला माहित नव्हतं, तर ते कितपत विश्वास ठेवावा असा विषय आहे. पण सर म्हणजे राजकारणी जात होते, त्यांनी काय करावं, वैयक्तिकरित्या कोणी काय करावं, हा काही आपला प्रश्न नाही. पण महिलांचं इतक्या विकृतपणे सगळं शोषण झालेलं आहे आणि त्याची वागणूक आणि ते सगळे उतारे, ते सगळे उपाय सगळं इतकं भयानक आहे. एकही महिला, एकही बाई पुढे आली नाही का? पुढे येऊ दिलं नाही. प्रकरणं म्हणजे राजकीय उपयोग करून दाबली गेली. काय नेमकं याच्या मागचं खरं आहे? याच्यामध्ये असं आहे, की महिला ज्या हेतूने त्याच्याकडे जात असतील, काही काही अडचणीत असतील, काहींना काही अ, अपेक्षा असतील, काहींना काही मिळवायचं असेल, तर त्या त्याच्याकडे जात असतील किंवा त्याच कारणामुळे त्या जातात आणि त्यांना ते काही मिळालं किंवा नाही मिळालं, तरी सुद्धा त्यांना त्याची एक जाणीव होते, की आपल्याला आपलं शोषण झालेलं आहे. आणि मग महिला, स्त्री म्हणजे भीतीपोटी ते सगळं कुठे त्याची वाच्यता होऊ नये ह्याच्यासाठी प्रत्येकाचा आग्रह असतो. आणि त्यातनं हे सगळं प्रकार पुढे आले नाही. हे सगळे पुढे का आले? तर 4-5 महिन्यांपासून म्हणजे डिसेंबर पासून साधारणपणे त्याच्या 2 महिन्या आधीपासनं मुंबईचे 2 लोक आणि त्याच्यानंतर खरातकडे काम करणारा त्याचा ऑफिस बॉय नीरज जाधव यांना खूप अपेक्षा वाढल्या आणि त्यांनी ते सीसीटीव्ही फुटेज एका पेन ड्राईव्हमध्ये घेतले आणि आधी त्या मुंबईच्या लोकांनी कॅप्टन खरातकडे संपर्क केला होता. त्यानंतर हा जो नीरज जाधव त्याचा खास माणूस आहे. ह्याने काही महिलांशी संपर्क साधायला सुरुवात केल्यानंतर या प्रकरणाची वाच्यता झाली आहे. नीरज जाधव नसता तर कदाचित आणखी काही वर्ष हे असंच चालू राहिलं असतं. कोणीही त्याची वाच्यता केली नसती, कारण जे त्याचे लाभार्थी आहेत, त्यांचा त्याच्यामध्ये फायदा आहे. जे लुबाडले गेलेले आहे, त्यांना त्याची भीती असते, की मी लुबाडला गेलेलो आहे, माझं शोषण झालंय, कुठेही चर्चा होता कामा नये. कारण त्यांच्यावरती कौटुंबिक दबाव असतो, सामाजिक दबाव असतो. म्हणजे थोडंसं महिलांना तर थोडंसं हे पण वाटतं, की माझं चर्चा झाली तर माझं काय होईल? कुटुंब उद्ध्वस्त होईल का? माझी प्रतिमा डागाळेल का? असे सगळे प्रकार असल्यामुळे ते कुठेही आलंच नसतं मी तर म्हणतो. हेच सगळं क्रेडिट गोज टू तो त्याचा जो ऑफिस बॉय आहे त्याला जरा पैशांचा मोह पडला आणि त्यातनं हे प्रकरण उघडकीस आलेलं आहे. मला थोडंसं मिरगावबद्दल बोलायचं आहे. म्हणजे ते ईशान्येश्वर मंदिर आणि कोट्यावधीचं मंदिर आहे. म्हणजे वर्षाला काही कोटीची तिथे उलाढाल आहे. काय चालतं म्हणजे तिथे एक तर उभारणीसाठी एवढे पैसे कसे आले आणि तिथं काय-काय चालतं? मंदिरापेक्षा त्यांचं मुख्य जे काम आहे ना, ते त्यांनी आता तिथं फार्म हाऊस केलेलं आहे. आणि बरं. ते मंदिर हे त्याचं एक साधन आहे. ते मंदिर बरं. अजून काही पूर्ण झालेलं नाही. त्याच्यात कोट्यवधी रुपये खर्च झाले, पण ते मंदिर पूर्ण झालेलं नाही अजून.
तर चा उद्देशच हा आहे की हे ईशान्येला आहे, या ईशान्य दिशेचं महत्व काय आहे, मग त्याची संख्या काय होते, अशा प्रकारे ते आहे. आणि सर्व जे मोठे लोक आहेत, मंत्री हं. असतील, राजकीय नेते असतील, हे त्याच्या फार्म हाऊसवर जाऊन तिथे सगळं त्याचा उद्योग चालायचा. आणि उर्वरित या महिला असतील, अधिकारी असतील, हं, हं. एकदा कसं आहे, अधिकारी आजकाल प्रशासनातले एवढे चतुर असतात, की अमुक मंत्री कोणाच्या संपर्कात आहे म्हटलं, की ते त्याच्या संपर्कात जातात. त्याप्रमाणे अनेक अधिकारी बदल्यांसाठी त्याच्याकडे जात होते आणि त्याने अनेकांच्या बदल्या केल्या, असं पण आहे. याच्यात एक चर्चा मिरगावमध्ये अशी आहे, की जेव्हा नोटबंदी झाली, त्या दरम्यान शिर्डी संस्थानवर मुख्य कार्यकारी पदासाठी किंवा एकदम की पोस्टवरती जो अधिकारी होता त्याची बदली कॅप्टन खरातने करून आणली होती. आणि त्या माध्यमातून सुद्धा या नोटबंदीच्या काळात नोटा बदलून घेण्याचा खूप मोठा उद्योग तिथं झालेला आहे, अशी खूप उघड चर्चा आहे. हे सगळं खरंच म्हणजे आश्चर्यात पाडणार आहे. पण परत एकदा म्हणजे खरातने जमवलेली संपत्ती म्हणजे 8वी झालेला माणूस आणि ज्या पद्धतीने मोक्याच्या ठिकाणी जागा घेतलेल्या आहेत, संपत्ती जमवलेली आहे. मग नाशिकमध्ये असेल, पाथर्डी रोड आहे, कोपरगाव आहे, शिर्डी आहे. लोकं हे सगळं बघत होते. म्हणजे काय त्याचा काय सगळा स्रोत आहे? याचा स्रोत आता आज काही ठिकाणी असं प्रसिद्ध झालंय, की 29 ठिकाणी मालमत्ता आहेत आणि त्याची किंमत साधारणपणे 2,000 कोटी रुपये आहे. हं. आता ते हं, आपण गृहीत धरू, की 2,000 असेल किंवा 500 असेल किंवा 1,000 कोटी असेल. पण ते 100% प्रॉपर्टी जाहीर झालेल्या नाहीत. हं, माझ्या माहितीप्रमाणे त्याने अनेक लोकांशी, विशेषतः त्याच्या पत्नीची पार्टनरशिप आहे आणि त्यांनी वाढवण परिसरामध्ये जिथं बंदर होतंय आता, जिथं सगळ्यात हं, हं. प्राईम इंटरेस्ट आहे, तिथं सुद्धा खूप मालमत्तांमध्ये गुंतवणूक केल्याचं बोललं जातं. त्याची काही नावं सुद्धा पुढे आलेली आहेत. कदाचित हं. पोलिसांना त्यांची माहिती मिळालेली नसावी आणि त्याच्यामुळे ते जाहीर झालेलं नाही. पण ही गोष्ट तेवढीच खरी आहे, की एवढे पैसे किंवा एवढी जर त्या मार्केट व्हॅल्यू असेल, तर ती खराबची नाही. असं एवढं भाबडेपणा आपणही दाखवू नये. ती मालमत्ता नक्कीच कोणीतरी अन्य माध्यमातनं, खराबच्या माध्यमातून आपले पैसे काळ्याचे पांढरे करायचे, असे असू शकतात. कारण असा खूप हं. मोठा गोतावळा त्याच्या संपर्कात होता आणि त्याचे जे राजकीय संबंध पाहता लोकांनी ते केलं असावं. आणि त्यातच आता आलेलंच आहे, की एका जिल्हाधिकाऱ्याच्या पत्नीची पार्टनरशिप आहे. त्यात त्यांनी जमीन खरेदी केलेली आहे. आता हे हं. आपल्याला उघडकीस आलंय. पण ते 7/12 शोधायचे कोणी? ते खूप अवघड काम हं. असतं. त्यामुळे अजून बरीच मालमत्ता पुढे येऊ शकते असं माझं मत आहे. आता या खरात सोबत अजून कोण-कोण म्हणजे त्याची काय सिस्टम होती? त्याच्याकडे गेल्यानंतर तो अ, हात बघायचा, काय माहिती विचारायचा, कशी सिस्टम होती? नाही, तो हात वगैरे बघायचा, पण हं, त्याच्या व्यतिरिक्त त्याच्याकडे अनेक अशा क्लुप्त्या होत्या. उदाहरणार्थ, आज मला एक माजी आमदार भेटले. ते म्हणाले, "तो हं, असा असा अंधार करायचा खोलीमध्ये आणि अचानक वाघ दिसायचा. हं. अचानक साप दिसायचा. खूप मोठा नाग दिसायचा आणि त्यामुळे लोक एकदम हादरून जायचे, घाबरून जायचे भीतीने. आणि मग तो म्हणायचा, हं, "बघा माझा कसा पराक्रम आहे." मग तो एक अंदाज तुम्हाला असे प्रश्न विचारतो ठोकताळ्याचे. तुमचं गाव काय? अमुक काय? आणि मग ते बऱ्याच लोकांना अचूक वाटतं. म्हणजे बहुतांशी लोकांचं तर असंच मत होतं, की तो एकदम अचूक माहिती सांगतो आपली. आणि ती माहिती त्याचं जे अंकशास्त्रातलं ज्ञान आहे किंवा ते सामुद्रिक शास्त्र म्हणतात, त्यातलं जे हं, ज्ञान आहे त्याच्या आधारे काहीतरी ठोकताळ्यांच्या आधारे तो ते करतो. अशा पद्धतीने त्याचं सगळं कामकाज चालत आलेलं आहे आणि सध्या त्याला त्याने अधिक आधुनिक पद्धतीचा, टेक्नॉलॉजीचा ह्याचा वापर करून ते केलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आपण जाहीरपणे चर्चा करतोय, त्या सांगण्यासारख्या नाही. म्हणजे हं, महिलांच्या हं. बाबतीत तो जे काय करतो किंवा ते जे प्रकार म्हणजे आपण बोलणंही योग्य होणार नाही अशा प्रकारच्या आहेत. ते एकदम अघोरी शास्त्र जे म्हणतो आपण, त्या अघोरी हं. प्रकारांमध्ये मोडणाऱ्या गोष्टी आहेत त्या. मग याची एक सिस्टम होती का? म्हणजे याच्याकडे काम करणारा स्टाफ, घरातले असं काय म्हणजे होते का याच्यासोबत असे? हो.
त्याची एक सिस्टीम होतीच ना. ती सिस्टीम मी तुम्हाला सांगितलं ना, एक माणसाने सांगितलं की दुसरं. आता समजा रुपाली चाकणकर जर त्या मंदिराच्या विश्वस्त आहे, तर त्याची चर्चा होतेच ना. आणि गेले 5-6 वर्ष ही उघडपणे चर्चा होती की राज्य सरकारमधील अनेक मंत्री त्यांच्या संपर्कात आहेत, अनेक नेते त्याच्या संपर्कात आहेत. सार्वजनिक वगैरे ठिकाणी फिरायचा का हा खरंच, म्हणजे कोणाच्या नाही, लग्नाला, नाही. कार्याला? सार्वजनिक नाही, तो सार्वजनिक फिरायचंच नाही. त्याचं ऑफिस जे सामान्य क्लायंट असतील, कर्मचारी वगैरे, वगैरे, ते ऑफिस जे कॅनडा कॉर्नरला आहे तिथे त्याची पद्धत होती की तो मुद्दामहून तासनतास लोकांना बसवून ठेवायचा. आणि एखादा समजा आमदार आहे, त्याला वेळ दिलेली आहे, तर मुद्दामून त्याला अर्धा तास, पाऊण तास ताटकळत ठेवलं जायचं. मग तो जर चुकून त्या गर्दीत बसला, तर त्याची चर्चा होते, अरे आमदार आले होते किंवा अमुक नेता आला होता. आणि मग त्याच्यातनं ते आणखी क्लायंट त्याचे वाढत, 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 वाढत गेलेले आहे. अशी परिस्थिती आणि अशी पद्धत त्याची आहे. आता मला काल तुम्ही पण बघितलं असेल, नाशिकचा व्हिडिओ आला की कायद्याचा बालेकिल्ला नाशिक जिल्हा. हो. आता अशा पद्धतीचे व्हिडिओ करावेत, न करावेत, योग्य आहेत. म्हणजे खराचं तर काही समर्थन होऊच शकत नाही. पण अशा पद्धतीचे व्हिडिओ आरोपींचे व्हायरल करावेत का पोलिसांनी वगैरे, हा पण एक हा वेगळा खूप चर्चेचा मुद्दा आहे. हा खूप गंभीर मुद्दा आहे. कारण की असं केल्याने एक ते जे सिंघम टाईप जी मोडस ऑपरेंडी आहे नागरिकांची पण आणि पोलिसांची पण, ते तात्पुरतं एक आपण पब्लिसिटी करतो. पण नाशिकमध्ये तुम्ही जर लक्षात घेतलं, तर यापूर्वी एका हॉटेलमध्ये म्हणजे रिसॉर्टवरती पाथर्डी भागातच खूप नेत्यांचे व्हिडिओ आहेत आणि तिथं मसाजच्या नावाखाली खूप मोठ्या प्रमाणावरती महिलांचं शोषण झालं आणि त्या सगळ्या नेत्यांचे व्हिडिओ काढण्यात आलेले आहे आणि त्यांचं ब्लॅकमेलिंग सुरू आहे. नेते असतील, बिल्डर असतील वगैरे, वगैरे. हे प्रकरण जास्त जुनं नाहीये, फक्त 5-6 महिन्यांपूर्वीच आहे. तुम्हाला जर आठवत असेल तर. त्याचं पुढे काहीच झालं नाही. 3 महिन्यापूर्वी असाच एक बाबा, ज्याच्या विरोधात नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यामध्ये महिलेने बलात्काराची तक्रार केलेली आहे. त्याच बाबाने 50 कोटीचं मंदिर निफाडला बांधलेलं आहे. तोही बाबा हाच आहे. त्याच्यावरती काहीच कारवाई झालेली नाहीये. आणि त्याने 4 दिवसांपूर्वी एक अशी पत्रिका छापली आहे. त्यात मुख्यमंत्र्यांपासून तर सगळ्या नेत्यांची, मंत्र्यांची नावं आहेत आणि आता या मंदिराची प्राणप्रतिष्ठा होते असं त्याने सांगितलेलं आहे. ते सोशल मीडियावरती देखील खूप व्हायरल झालेलं आहे. असंच आणखीन एक बाबाचा प्रकार आहे. तर हे सिलेक्टिव्ह होतंय का? अशी परिस्थिती आहे. आणि ह्याच्यातनं म्हणजे माझा खरोखर मुद्दा तोच होता की हां. म्हणजे पोलिसांच्या नाकाखाली हा प्रकार 20-22 वर्ष चालूच होता ना. आता खरातला पकडल्यानंतर तुम्ही दाखवणार आहात की आम्ही त्याला कसं झुकवलं, सभेत त्याचा चर्चा व्हिडिओ झाली. कसा झाला. विधानसभेतच हे मांडण्यात आलं ना. काँग्रेस नेत्यांनी मांडलं, ह्यांनी मांडलं, त्यांनी म्हटलं, ते कुठे गेले पेन ड्राईव्ह? त्याची चौकशी का झाली नाही? त्याच्यात तर थेट काही पोलीस अधिकाऱ्यांवरच आरोप झाले होते की त्यांनीच मॅनेज करून काही लोकांना ब्लॅकमेलिंगसाठी प्रवृत्त केलं. असे मी तुम्हाला 2-3 बाबांचे उदाहरण आताच सांगितले. तर असं हे थोडंसं सिलेक्टिव्ह होतं. याच्याऐवजी अशा मूळ या प्रकरणांच्या मुळाशी जाऊन पोलिसांनी हा विषय कसा नष्ट होईल किंवा कायमस्वरूपी याचा बंदोबस्त कसा होईल हे जर केलं, तर ते जास्त चांगलं आहे. हे आता अशा प्रकारे व्हिडिओ व्हिडिओ टाकून काय ते व्हायरल. तात्पुरतं व्हायला का नको? सर अगदी शेवटचा मुद्दा म्हणजे ज्याच्यावरती मला बोलून ह्या विषयाचा शेवट करायचा आहे. सर एस-आय-टीची चौकशी सुरू आहे आणि आत्ता हो. तरी जे काही दिसतंय त्याच्यावरनं ती वेगाने सुरू आहे. म्हणजे त्याच्यावरती प्रयत्न करतायत. पण खराचं हे प्रकरण फक्त पॉलिटिकल वेपन, राजकीय अस्त्र म्हणून वापरलं जाईल, की हे शेवटपर्यंत जाईल, तडीस नेलं जाईल, असं आत्ताचं बघून तुम्हाला काय वाटतंय? याच्यामध्ये 2 भाग आहेत. एक भाग हं, आहेत आता जे काही गुन्हे दाखल आहेत, ते फक्त ते 3 गुन्हे दाखल आहेत, ते महिलांच्या शोषणाचे गुन्हे दाखल आहेत. त्यात कुठेही बरोबर. राजकारण्यांचा काही संबंध आलेला नाही, चर्चा नाही, उल्लेख नाही, काही नाही. त्यामुळे हं, हे महिलांविषयीचे जे काही कायदे अतिशय कडक आहेत, त्यानुसार आता ही कारवाई त्याच्यावरती होत आहे. बाकी याचा दुसरा भाग जो आहे, ज्याची सगळ्यात जास्त चर्चा झाली, तो राजकीय आहे. हं, त्याच्यावरती कुठेही सरकार असो, प्रशासन असो किंवा व्यवस्था असो, मग ती ईडी असेल की इन्कम टॅक्स असेल, कोणीही याच्यावरती काहीही भाष्य केलेलं नाही. त्यामुळे हे हं. प्रकरण जे मूळ आहे याच्या
तळाशी जाण्याचा जो विषय आहे, की याच्या पत्नीकडे एकच गोष्ट आहे, की एक जमीन आहे त्याच्यामध्ये 30 कोटीची पार्टनरशिप आहे. एक गृहिणी आहे तिच्याकडे एवढे पैसे आले कुठून? तर हा इन्कम टॅक्सचा विषय आहे, तसंही अनेक अन्य यंत्रणांचा देखील आहे. त्याच्यावर कुठेही भाष्य झालेलं नाही. आणि आत्तापर्यंत एस-आय-टीची जी चौकशी आहे, एक एस-आय-टीची चौकशी चालू आहे आणि दुसरी चौकशी सुरू आहे ती सरकारवाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या 3 गुन्ह्यांची गुन्ह्याचे. आणि एक सिन्नरला वावी पोलीस स्टेशनला दाखल असलेला 1 गुन्हा आणि शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल असलेला 1 गुन्हा. असे हे 4-5 गुन्हे आहेत. ह्याच्यामध्ये फक्त ब्लॅकमेलिंग, खंडणी आणि महिलांचं शोषण हा एवढाच विषय आहे. उर्वरित जे आहे, तर त्या महिला पुढे येतील का तक्रार देण्यासाठी? तर तशी परिस्थिती अजून तरी काही दिसत नाही. कारण की महिला आपलं नाव प्रकाशात येऊ नये याच्यासाठी आटोकाट प्रयत्न करतील. कारण तेवढा विश्वास यंत्रणेने दिलेला त्यांना दिसत नाही. आणि दुसरं जे मी सांगितलं राजकीय, ते कुठेच दिसत नाही आणि ते त्याच्यावर पोलिसही बोलत नाहीत. खूप महत्वाचा मुद्दा खरं तर सरांनी मांडला आणि मला वाटतं हेच सगळ्यात महत्वाचं आहे, की महिलांचं शोषण आणि हे बाकीचे गुन्हे आहेतच, पण खरातकडे आलेली संपत्ती असू द्या किंवा त्या अनुषंगाने जे काही गोष्टी घडलेल्या आहेत, त्याचं नेक्सस काय होतं, हे सगळ्या संपत्तीचा उगम स्रोत आला कुठून? 8वी नापास माणूस हजारो कोटीचं साम्राज्य उभारतो कसं? हे जोपर्यंत सगळ्या चौकशा होत नाहीत आणि हे सत्य बाहेर येत नाही, तोपर्यंत हे प्रकरण जे आहे ते महिलांचं शोषण आणि भोंदूबाबा आणि एस-आय-टी चौकशीमध्ये आज काय झालं अशा एकमेकांवरती म्हणजे फुलं उधळणाऱ्या चर्चा आणि बातम्या एवढंच फक्त सीमित राहू शकतं. त्यामुळे थँक यू सो मच सर. खूप महत्त्वाच्या मुद्द्यांवरती चर्चा झाली आणि जाता-जाता याच्यामध्ये एक असं मला वाटतंय, की ठराविक लोकांकडे ठराविक व्हिडिओ क्लिप येतायत, की वेगवेगळ्या वाहिन्या असतील किंवा सोशल मीडिया असतील किंवा मग हे असतील, यांच्याकडे ना ठराविक व्हिडिओ किंवा ठराविक क्लिप्स येतायत. त्या व्हायरल होतायत Facebookवर, ह्याच्यावर आणि सोशल मीडियावर काही वर्ग खूप ॲक्टिव्ह आहे ह्याच्यामध्ये. तो स्वतःच्या मायलेजसाठी असेल किंवा सिलेक्टिव्ह पब्लिसिटी असेल. तर या सगळ्यांकडे सिलेक्टिव्ह व्हिडिओ, सिलेक्टिव्ह क्लिप्स, सिलेक्टिव्ह माहिती, सिलेक्टिव्ह चर्चा येत आहे आणि ती सगळीकडे व्हायरल होते आहे. याच्यावरनं मला पण वाटतं एक शंका घ्यायला वाव आहे, की हे प्रकरण नेमकं कुठे नेऊन कुठे थांबवायचं हे तर ठरलेलं नाही ना आधीपासून. किंवा त्याला काही वळण ठरवून दिलं जातंय का? की हां. ठरवून तिथपर्यंत नेऊन ठेवणं, ठरवून त्या लोकांपर्यंत सोयी नेऊन ठेवणं आणि मग त्याच पद्धतीने ते सगळं समोर येणं. त्यामुळे हा सगळा हो. खूप महत्त्वाचा मुद्दा आहे आणि खरात प्रकरण हे फक्त एकट्या अशोक खरातपुरतं नाहीये. त्याला अनेक वेगवेगळे धागे जोडलेले आहेत. मग ते आर्थिक गैरव्यवहाराचा असेल, अंधश्रद्धेचा असेल, त्यासोबतच ज्या काही लैंगिक स्वतःबद्दल असलेल्या अतिअपेक्षा असे अनेक मुद्दे आहेत. त्यामुळे आपण या सगळ्या मुद्द्यांवरती बोलणार आहोत. सकाळ हा विषय सोडणार नाही आणि गेले 23 वर्षापासून सकाळनेच हा विषय खरं तर तडीस नेलेला होता. त्यामुळे देवगिरे सर तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन, की जो विषय तुम्हाला त्यावेळी अयोग्य वाटला होता, 22 वर्षांनी का होईना, तो आता कायद्याला सुद्धा अयोग्य वाटतोय. पुन्हा एकदा तुम्ही बातचीत केली, ती वेळ काढून त्याबद्दल आभार. थँक यू. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.